नमस्ते मुलांनो. आज आपण मराठी विषयामध्ये 8वा पाठ रेशमी बंध या पाठाचे स्वाध्यायकृतीचे अध्ययन करणार आहोत. मागील 2 भागामध्ये आपण या पाठाचे वाचन आणि स्पष्टीकरण बघितलं. खूप सारे आपण डिस्कशन केलं. खूप साऱ्या गोष्टी या पाठातून आपण छानशा शिकलो. तुम्ही हा लेसन नक्कीच घरी 1-2 वेळेस वाचला असणार आहे. तुम्हाला समजला असणार आहे. डॉक्टर यू म पठाण यांचा हा लेसन आहे. ते लेखक आहेत आणि त्यांनी निसर्गाबद्दलच्या खूप चांगल्या छान गोष्टी आपल्याशी शेअर केलेल्या आहेत. आपल्याशी गप्पा मारलेल्या आहेत आणि त्यांचे अनुभव खरोखर निसर्गाबद्दलचे किती छान आहेत ते आपल्याला सांगितलेले आहे. तर आज आपण त्याच पाठाची स्वाध्यायकृती अभ्यासणार आहोत. तुमच्या धड्याखाली कृती दिलेली आहे ती आपण पूर्ण करूया. ती स्वाध्यायकृती सोडवूया. प्रश्न पहिला आहे, कृती करा. उत्तर रात्रीच्या आगमनाची वैशिष्ट्ये. तुम्हाला पुढे दिलेली आहे उत्तर रात्रीच्या आगमनाची वैशिष्ट्य. 4 कॉलम मध्ये आहे. पहिला कॉलम आहे, उत्तर रात्र हलकेच आकाशात पाऊल ठेवते. पुढे, तिची मुलायम पावले हळुवारपणे व अल्लद पडतात. पुढे आहे, तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदने निर्माण होतात. आणि शेवटी आहे, तिच्या आगमनाची कोणालाही चाहूल सुद्धा लागत नाही. दुसरा आहे, घाणेरीच्या फुलांची वैशिष्ट्ये. किरमिजी रंग, निळसर रंग, पिवळसर रंग, पिवळासा आकार ही घाणेरीची वैशिष्ट्ये आहेत. पुढे आहे, चाफ्यांच्या फुलांची वैशिष्ट्य आपण बघणार आहोत. रक्तचंदनी रंग, मंद मंद गंध ही चाफ्याच्या फुलांची वैशिष्ट्ये आहेत. पुढे आहे, उत्तर रात्रीच्या वेळी खिडकीतून बाहेर पाहताना फुलांविषयी लेखकाच्या मनात निर्माण होणारे प्रश्न कोणते. पुढे दिलेला आहे, आपले या फुलांशी कोणते नाते आहे. फुलांना भेटण्याची असोशी आपल्याला का वाटत आहे. हे रेशमी बंध आपल्याला आदिमाकडे ओढून नेतात का. या अधिमृत्यू स्नेहबंधामुळेच माणसाला निसर्गाची ओढ लागते का. हे सर्व प्रश्न मनात येतात. पुढे आहे प्रश्न दुसरा, कारणे शोधा व लिहा. पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो. कारण आहे, नुकते कुठे 3-3:30 वाजलेले असतात. त्यातलाच आहे, मानवाला निसर्गाची ओढ लागते कारण माणसाच्या मनात आदिमत्वाशी भरून राहिलेले असते. त्यातला तिसरा प्रश्न आहे, पहाटेच्या वेळी बागेत प्रवेश केल्यानंतर लेखकाला खालील फुलांसंदर्भात आलेले अनुभव लिहा. पुढे फुलांची नावे दिलेली आहे. 1, 2, 3, 4. सायली, गुलमोहर, जॅकरांड आणि चाफा. सायलीच्या इवल्या इवल्या पानातून एक वेगळीच हिरवाई वाहत असते. जॅकरांडाची निळी जांभळी फुले रक्तचंदनी चाफ्यांशी विलगून गप्पा गोष्टी करीत होती. गुलमोहराने स्वागतासाठी केशरी सडा शिंपून ठेवला होता. चाफ्याजवळ ज्यावेळेस जातो तो चाफ्याजवळ जाताच लेखकांना मंद मंद सुगंध आलेला आहे. पुढे दिलेला आहे, वर्णन करा. उत्तर रात्रीचे आगमन आणि 2 पहाट व पाखरे यातील नाते. प्रथम आपण बघणार आहोत उत्तर रात्रीतील आगमन. उत्तर रात्रीचा काळोख हळूहळू विरून जातो. हळुवारपणे उजाडू लागते. गुलमोहरावरील घरट्यातून, जाकरांडाच्या फांद्यातून पाखरे डोळे किलकिले करून पाहू लागतात असं त्यांना वाटतं. त्यांचा आसपासचा आवाज कुजबुजीसारखा भासू लागतो. हळूहळू एखाद्या उत्सवासारखा हा चिवचिवाट वाढत असतो. सायली, बोगनवेल,
प्रोडन्स, गुलमोहर, जॅकरन हे सर्व सळसळू लागतात, हलू लागतात आणि डोलू लागतात. अशा प्रकारे पहाटेचे आगमन लेखकाने येथे सांगितलेले आहे. पुढे आहे पहाट व पाखरे यांच्यातील फरक. लेखकांना भोवतालचा निसर्ग महासागरासारखाच भावभावनांनी भरलेला असतो असा तो भासतो. आता पहाटेची घटना तशी साधीशीच असते. पहाट होत आहे, पाखरांचा बारीक बारीक आवाज सुरू झालेला आहे. त्यांच्या हालचालींना सुरुवात होत आहे. पहाट हळूहळू पुढे सरकत आहे. या प्रसंगात लेखकांना मानवी भावभावनांचे दर्शन होते. दर्शन झाल्यामुळे पाखरांना बारीक बारीक आवाज म्हणजे त्यांची कुजबुज होय. ती जाणून एकमेकांना विचारत आहे, पहाट आली का? पहाटेचे हळूहळू येणे पाहून लेखकांना वाटते की पाखरांना त्रास होऊ नये म्हणूनच जणू पहाट हळूहळू पाखरांना विचारते की मी येऊ का? त्या दोघांमधले जे हळूहळू कोमल नाते असते ते लेखकांना या वाक्यातून व्यक्त करायचे असते. पुढे प्रश्न आहे, खालील घटकांच्या संदर्भात पाठात आलेले मानवी क्रिया लिहा. पुढे दिलेले आहे मानवी क्रिया, आपण बघू शकतो. वृक्ष, वेली, फुले आणि पाखरे. वृक्ष डोळा लागलेला असतो, वेली डोळा लागलेला असतो, फुले विसावलेली सुखावलेली असतात, पाखरे गाढ झोपलेली असतात. तर मानवी मनाचं किंवा मानवांचे जसं एक प्रकारचं भावना किंवा क्रिया असतात त्या फुलांमध्ये आणि झाडांमध्ये होता हे त्यांनी दर्शवलेलं आहे. पुढील प्रश्न आहे व्याकरण. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. पुढे 2 दिलेले आहेत वाक्य. मन समेवर येणे आणि 2 साखर झोपेत असणे. मन समेवर येणे याचा अर्थ आहे मन शांत व एखाद्या गोष्टींशी एकरूप होणे. वाक्य, राहुलचे रात्रभर भरकटणारे मन प्रभात फेरीसाठी बाहेर पडल्यावर एकदम समेवर आले, म्हणजे एकदम शांत झाले. पुढे आहे साखर झोपेत असणे. पहाटेच्या गाढ स्वप्नील निद्रेत असणे. वाक्य, पहाटेचं जे काही पहाटे मोहन साखर झोपेत असताना बाहेर पाऊस पडत होता, म्हणजे अगदी सकाळी पहाटेच पाऊस पडत होता. पुढील प्रश्न आहे आ. खालील वाक्यातील योग्य विरामचिन्हाचा उपयोग करा. 2 वाक्य दिलेले आहेत, योग्य विरामचिन्हाचा आपल्याला वापर करायचा आहे. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला. याच्यामध्ये आपण योग्य विरामचिन्ह घालायचं आहे. दुसरं आहे निशिगंध म्हणजे निशिगंधच. उत्तर पहिल्याचं बघूया. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते स्वल्पविराम की मी येऊ का तुम्हाला भेटायला, हे कॉमामध्ये करून क्वेश्चन मार्क. निशिगंध म्हणजे निशिगंध हे एक प्रकारचं उद्गारवाचक वाक्य आहे, त्यामुळे शेवटी उद्गार चिन्ह दिलेलं आहे. पुढील प्रश्न आहे ई. खालील वाक्याचा प्रकार ओळखून सूचनेप्रमाणे तक्ता पूर्ण करा. पुढे तक्ता दिलेला आहे वाक्य प्रकार आणि बदलासाठी सूचना. तर आपल्याला वाक्य आणि बदलासाठी सूचना तर दिलेल्या आहे, पण आपल्याला वाक्य प्रकार ओळखायचा आहे. तर वाक्य प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य म्हणजे वृक्षवेली आपल्याला एक प्रकारची तजेल आणि विरंगुळा देतात. 2 आहे आल्हादायला आणि हर्षाल्लासाला अनावर भरती येते. याच्यामध्ये आहे विधानार्थी वाक्य की किती अनावर भरती येते आल्हादाला आणि हर्षोल्लासाला, त्याच्यानंतर येतो उद्गारवाचक चिन्ह. वाक्य प्रकार आहे होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, वाफे तर आले नाहीच, वाफे तर कोरडेच आहे म्हणजेच वाफे तर आले नाही, हे नकारार्थी वाक्य तयार झालेलं आहे. पुढे दिलेला आहे त्याच्या खालचा प्रश्न, खालील तक्ता पूर्ण करा. सामासिक शब्द, समासाचा विग्रह, समासाचे नाव.
तुम्हाला सामासिक शब्द दिलेला आहे. पांढरा शुभ्र, वृक्षवेली, गप्पा गोष्टी आणि सुखदुःख. त्या समासाचा विग्रह करायचा आहे आणि समासाचे नाव लिहायचे आहे. पांढरा शुभ्र म्हणजे शुभ्र असा पांढरा, कर्मधारय. वृक्षवेली वृक्ष आणि वेली, इतरेतर द्वंद्व समास. गप्पा गोष्टी वगैरे समाहार द्वंद्व समास. सुख दुःख सुख किंवा दुःख वैकल्पिक द्वंद्व समास. खालील वाक्यातील प्रयोग ओळखावा लिहा. तुम्हाला खाली बघा काही वाक्य दिलेली आहेत. खिडकी हलकीच उघडतो, मानवाला निसर्गाची ओढ लागून राहिली, तुम्हालाही त्यातला आल्हाददाना जाणवेल. या तिन्ही प्रश्नामध्ये आपण ओळखणार आहोत. पहिला आहे कर्तरी प्रयोग. खिडकी हलकेच उघडतो, कर्तरी प्रयोग. मानवाला निसर्गाची ओढ लागली आहे किंवा ओढ लागून राहिली. कर्मणी प्रयोग. तुम्हालाही त्यातला आल्हाद जाणवेल, भावे प्रयोग. स्वमताकडे वळूयात. स्वमत तुम्हाला दिलेला आहे. मानवाला निसर्गाची जी ओढ युगायुगापासून लागून राहिलेली आहे, ती या आदिम रुजू स्नेहबंधामुळे व नाही. या विधानासंबंधी तुमचे मत सांगा. आपण पहिला प्रश्न अनुभवूया, वाचूया. पहिला प्रश्न तुमच्या समोर दिलेला आहे. तुम्ही हा प्रश्नाचं उत्तर तुमच्या वहीमध्ये लिहू शकता. आपण वाचण्यामध्ये वेळ न घालवता हे उत्तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये नंतर लिहू शकता. पुढील प्रश्न आहे की त्यातलाच आहे की खूप वर्षाचे ऋण म्हणजे साधे, सरळ, निर्मळ, पारदर्शी. हे नाते कुणाशी असते? ते झाडांशी असते. त्यात कोणतंही किलमित वाईट भावनेचा समावेश नसतो. सगळ्यांच्या स्थायी हा भाव असल्याने सर्वजण एकमेकांशी हसून खेळून प्रेमाने बोलू शकतात, एकमेकांच्या मदतीलाही धावू शकतात, एकमेकांवर प्रेम करतात. त्या शुद्ध निर्मळ भावनेने एकमेकांशी बांधले जातात. आता लेखकांना या वाक्यातून हेच सांगायचे आहे. 2 आहे रेशीमबंध या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात लिहा. हे पण तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचं आहे. जसं की लेखकाने आपल्याला सांगितलं आहे की लेखकाचे निसर्गाशी अत्यंत कोमल, हळूवार असं एक प्रकारचं नातं आहे, नाजूक असं नातं आहे. त्याच्यामध्ये सर्व माणसांचेच तसे नाते असते. या हळूवार कोमल नात्यांचे दर्शन लेखक या पाठातून पडवतात आणि आपल्याला ते स्वतः इथून एक हे दर्शन घडवत आहे. हे नाते रेशमासारखे तलम मुलायम आहे, म्हणून ते रेशमीबंध आहे. हे रेशीमबंध लेखकांनी अत्यंत मुलायमपणे आणि हळूवारपणे उलगडून दाखवलेले आहे. आता ही नीरव शांततेत उत्तर रात्र हळूवारपणे कोमल पावले टाकत आहे. कोणालाही चाहूलही लागत नाही, पण लेखकाच्या मनात त्या मुलायम पावलांची मंद मंद स्पंदने उमटतात. त्यांचे मन तितक्यात हळूवारपणे ती स्पंदने टिपते. त्यांच्या निसर्गाशी असलेल्या नात्यांचा रेशमी मुलायम इथे आपल्याला जाणवत आहे. मुलायमपणा म्हणजे अगदी हळूवार आणि मऊ असा पणा जाणवतो. आता साखर झोपेत जर आपण विसावलेले आहोत, पूर्ण आपणच काय, साखर झोपेत पूर्ण जगच विसावलेलं असतं. साऱ्या काळज्या चिंता मिटून गेलेल्या असतात. जे मनाची उलाढाल, विचार, टेन्शन आपल्याला रात्री झोपण्याआधी असतात, ते सर्व विचार आपले मध्यरात्री साखर झोपेत आपण विसरून अगदी विरून जातो. मन सुख दुःखाच्या पलीकडे गेलेले असते. एक निर्मळ, शुद्ध असे स्वरूप मनाला प्राप्त होते. निसर्गाचा आत्माच त्यात असतो. लेखकाचे नाते व निर्मळपणाशी त्या आत्म्याशी वाढलेले किंवा जडलेले असते. त्यांना त्यांच्या नात्यांची शैशवातला नितळपणा जाणवतो की निसर्गाचं नातं हे लहान बाळाशी त्यांनी तुलना केलेली आहे. जसं लहान मुलामधलं आणि आपलं असतं तसं ते नातं असतं. या नितळपणाचा संबंध निसर्गाच्या आत्म्याशी, निर्मळपणाशी त्यांनी केलेला आहे. आता कोणतेही चाहूल लागू न देता पहाट आल्हाद येत असते, पण लेखक अत्यंत संवेदनशीलपणे असल्याने त्याला चाहूल लागते त्या
अनोख्या नाजूक अशा तरल क्षणांचा लेखकांना अनुभव येतो. बागेतल्या वृक्षवेलींच्या रूपाने त्यांची विविध रंग व सुगंध त्यांच्या रूपाने लेखकांना स्वतःची आदिमतेशी असलेले नाते उमटते. पुढे प्रश्न आहे, निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्पर संबंध तुमच्या शब्दात. आपण पाठात बघितलं आहे की निसर्ग आणि मानवाचा जो संबंध आहे तो अतिशय सुंदर असा आहे, अतूट असा आहे. मग कळू लागले तेव्हापासून सर्व आठवते की त्यांना स्वतःबद्दल ते अनुभव सांगतात की जसं कळू लागले तसं मला असं जाणवते की कधीही फिरायला जाण्याची कल्पना आली, सहलीला जाण्याची वेळ आली की मला प्रचंड आनंद होतो. कदाचित यासाठी आनंद होत असेल का, कधी निसर्गरम्य ठिकाणं असतात, झाडे, वेली, डोंगर, नद्या असतात, त्यामुळे त्यांना कदाचित सहलीला जाण्यामध्ये आनंद वाटत असेल. सहलीला जाण्याची वेळ आली म्हणजे ते खूप खुश होत असे. खरे सांगायचे तर मला एकट्यालाच असे वाटते असे नाही. आमच्या वर्गातल्या सर्व मित्रमैत्रिणीला सहलीचा विषय आला की आम्हाप आनंद होतो. सहलीला गेलो, निसर्गात गेलो की खूप आनंद मिळतो. नदीत डुबायला मिळाले तर कितीतरी वेळ डुंबत राहावेसे वाटते. तेच रानावनात भटकतानाही वाटत असते. झाडांच्या सोबत वावरताना कंटाळा तर खरंच येत नाही. निसर्गामध्ये आपल्याला आनंदच वाटतो, कधीही कंटाळा वाटत नाही. हिरव्यागार वेलींनीही सजलेला डोंगर पाहताना आपलं मन अतिशय काय होत असतं, सुखावत असतं. हा त्यांच्या जीवनातला ते एक अनुभव आपल्याला सांगत आहेत असं दिसून येतं. पुढे ते सांगतात की वनस्पती या सजीव आहेत. वनस्पतीचं सांगितलेलं की त्या सजीव आहेत. त्यांना माणसासारखंच भावभावना असतात. जसं आपण पाठात शिकलेलं आहोत की वनस्पती, झाडावेलींना पण भावभावना असतात. त्यासुद्धा आपल्याकडून प्रेमाची, आपुलकीची अपेक्षा करत असतात. वनस्पतींनाही आनंद होत असतो. त्यांच्यावर प्रेमाने हात जर आपण फिरवला तर त्याही सुखावतात. जसं की झाडांवरून हात फिरवला ते तरारून वाटतात, त्यांना पाणी घातले की ते आनंदी होतात. तसंच हे सर्व आता लहान थोरांपासून सुरुवातच करायला ठाऊक आहे. प्रत्येक ऋतूशी माणसाचे भावनिक नाते निर्माण झालेले आहे. म्हणूनच तर झाडे सुकून जाऊ लागली की माणसाचे मन कळवळते. खूप वृक्ष नष्ट होऊन गेलेले आहेत, त्यामुळे माणसाला दुःख होते. वृक्षतोड होताना दिसली की माणसे खळवळतात, कारण की आपण निसर्गाशी जोडले गेलेलो आहोत. शहरात माणसाला स्वतःचे वृक्ष प्रेम जपत असतात आणि शहरामध्ये ते जपता येत नाही, कारण की शहरामध्ये वृक्ष कमी असतात, बिल्डिंग्स, रस्ते, ट्रॅफिक ही जास्त असते. म्हणून माणसे कुंड्यामध्ये रोपटे लावून आपला हा सर्व आनंद घेत असतात. आम्हा वृक्षतोड होऊ लागलेली आहे, तेव्हा सुंदरलाल बहुगुणा या वृक्षप्रेमांनी चिपको आंदोलन उभारलेले आहे. त्याला देशभर प्रचंड प्रतिसाद मिळालेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे लोक निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाशी आपल्या जवळ घेऊन आपला आनंद व्यक्त करत असतात. लेखकाने सांगितलेलं आहे की गावामध्ये झाडं, वेली, गार्डनिंग करायला खूप जागा असते, परंतु शहरात नसते. तर लोक खरोखर कुंड्यामध्ये रोपटे लावून आपला आनंद व्यक्त करताना दिसतात. पुढील प्रश्न आहे, डॉक्टर यू म पठाण यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये पाठाच्या आधारे स्पष्ट करा. डॉक्टर यू म पठाण यांच्या भाषेचे सर्वात पहिले जाणवणारे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची साधी सरळ भाषा, स्वतःचा अनुभव हे पारदर्शीपणे व्यक्त ते करतात. उत्तर रात्रीचे आकाशात पडणारे पाऊल हळुवारपणे, अलगद, मुलायम, कुणालाही चाहून न देणारे असे असते. पावलांचा हळुवारपणा, नाजूकपणा, मुलायमपणा त्या वाक्यातून सहज प्रत्ययाला येतो. उदाहरणार्थ, उत्तरार्धात प्रवेश करते त्यांचे वर्णन करताना ते म्हटलं आहे की वाक्य त्यांचं बघूयात आपण. उत्तरार्ध प्रवेश करते त्यांचे वर्णन करणारे वाक्य असे आहेत की
उत्तर रात्रीने हलकेच आकाशात पाऊल ठेवलेले असते, तेव्हा पाऊल अत्यंत योग्य अशा क्रियापद योजनेमुळे भाषेतून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचा प्रत्यय होतो. वाचकाला ती भाषा भावते. हे एक उदाहरण झाले, पण संपूर्ण पाठभर अशी अनुभवांचा प्रत्यय देणारी भाषा ही आपल्याला आढळत आहे. लेखकाच्या सृष्टीतले मानवातले जे घटक आहे ते कोरडे भावनाविरहित वाटतच नाही. ते त्यांना माणसाप्रमाणे भावभावनांनी भिजलेले सजीव चैतन्यपूर्ण वाटतात. ते घटक वर्णनामध्ये मानवी रूपच घेऊन येतात. म्हणून पाखरे हळूच डोळे किलकिले करून पाहतात, पहाटेच्या प्रकाश किरणांना खुणावतात. पाखरे कुजबुजतात, बागवेल सळसळू लागते, दोन्ही वाफे एकमेकांशी हिजबुज करतात. मोगरा खुदूखुदू हसतो, तो कधी रुसून बसतो, झाडेवेली भावुक होतात. अशा रीतीने सर्व घटक मानवी रूप घेत आहेत. लेखक हृदय बनते आहे. लेखकातला किंवा लेखनातला अनुभव भावभावनांशी रसरशीतपणे बांधलेला आपल्याला दिसून येतो. उत्तर रात्रीचे आगमन, सुखदुःखाच्या पलीकडे गेलेले मन, त्यांच्या नात्यांची शैशवातला नितळपणा, पहाटेचे अलवार किंवा एकदम अलगद आगमन असे अत्यंत तरल, मुलायम, नाजूक अनुभव प्रत्ययदर्शी होतात. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे असं कोणतं बरं नातं, का बरं म्हटलं असावं, ही शब्दरूपे पहा. ही छापील वळणाची शब्दरूपे नाही, ही दैनंदिन जीवनातील बोलण्यातील शब्दरूपे आहे. एखादा माणूस आपल्या जिवलग मित्राशी जीवाभावाच्या गप्पा गोष्टी करत बसला असावा, तसे हा लेख वाचताना वाटत असावा. म्हणूनच संपूर्ण लेखात भाषेला एक वेगळाच गोडवा प्राप्त झाल्याचा दिसून येतो. त्यातली अभिव्यक्ती ई, आणि मला वाटते ही शेवटली अभिव्यक्ती आहे, ती आपण बघूयात. संत तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्लींना सोहरे असे म्हटलेले आहे. या मागील तुम्हाला समजलेले कारण लिहा. थोडा वेळ बागेत बसले, रानात फेरफटका मारला की मनाला खूप आपल्याला आनंद मिळतो. शहरात आणखी रेखीव रस्ते आणि तशाच आणखी रेखीव इमारतीतल्या प्रत्येक अशा घरांचा चेहरा सारखाच. या उलट रानावनात सौंदर्याची मुक्त उधळण असते. तेथे एक झाड दुसऱ्या झाडासारखं नसतं. प्रत्येक झाडे ही वेगवेगळी आपल्याला दिसतात आणि प्रत्येकाचं सौंदर्य हे खूप छान असतं. एक हिरवा रंग पहा. त्या एका हिरव्या रंगाच्या शेकडो छटांचे दर्शन आपल्याला तिथे होत असते. हजारो आकार, हजारो रंग, हजारो आवाज, हजारो गंध. तिथे पंचेंद्रियाच्या सुखाची आपल्याला एक प्रकारची लूटच असते. किती विविधता आपल्याला तिथे जाणवते. पक्षी, प्राणी, किड्या मुंग्या यांच्या हजारो जाती आपल्याला जंगलात आणि गावामध्ये बघायला मिळतात. त्यांच्या वेगवेगळ्या हालचाली आपल्याला दिसतात. निसर्गातली ही विविधता मनाला मोहते. मग त्या सौंदर्यात डुबून जाते कृत्रिमतेची घडलेली फुले. हळूहळू गळून पडतात, मग मोकळे होते. सौंदर्याचा, आनंदाचा अनुभव घेऊ लागते. आणि हा सगळा आनंद लेखकाच्या मते आपण गावामध्ये किंवा जंगलांमध्ये शहरापेक्षा घेऊ शकतो. पुढे तुकाराम महाराजांनी विठ्ठल भक्तीसाठी अशा प्रकारच्या भावनांचा आश्रय घेतलेला आहे, शब्दांचा आश्रय घेतलेला आहे की माणसात असलेला जो काही स्वार्थ, एक प्रकारचा कुंभायनापासून मुक्ती मिळावी किंवा वाईट गोष्टींपासून मुक्ती मिळावी, आपण आपला आत्मा त्या कुभावनांपासून मुक्त व्हावा, ईश्वराने आपल्याला निर्मल सोज्वळ रूप दिसावे, त्यांच्यासाठी आपण एकरूप होऊन जातो. की आपण सगळं देवासाठी, जसं ते सांगतात की आपण वाईट गोष्टी जाऊन आपण देवाच्या चरणी लीन व्हायला पाहिजे. म्हणून त्यांचे मन आपण एक प्रकारे काय करतो, वळवतो, गाठतो. वनात गेलं की मग आपल्याला स्वतःहून मुक्त असे वाटते.
मनाचीही आपल्या ईश्वराकडे जाण्यासाठी उत्तम अवस्था. वनाचे सौंदर्य म्हणजे ईश्वराचे एक रूपच आहे. त्या रूपाच्या सानिध्यात आपण राहावे. षड्रिपूचा त्याग करावा म्हणजेच आपण अलगद ईश्वरांच्या जवळ जाऊन ठेपतो. आपल्याला सर्व सुंदर निर्मळ चांगलेच दिसते. या चांगुलपणातच आस्वाद घेऊन राहतो असे वाटू लागते. म्हणजेच ईश्वराच्या दर्शनातच त्यांच्या स्मरणातच अखंड बुडून आपण जातो अशी अवस्था होऊन जाते. तुकाराम महाराजांना वृक्षवेली सोयरी वाटली ती या कारणामुळेच. या वृक्षवल्लीच्या ठाई माणसांचे दुर्गुण नसतात. ती ईश्वराच्या रूपासारखी ही असते. माणसामध्ये जेवढं पाप असतं तेवढं ह्या वृक्षावेलीमध्ये आपल्याला जाणवत नाही आणि दिसत नाही. त्यांच्या सहवासात ईश्वररूपी भक्ती फुलते. वृक्षवल्ली सर्व वनश्री आपल्याला ईश्वराच्याच वाटेवर आणून सोडते. तुकाराम महाराजांना म्हणून वृक्षवल्लींच्या सानिध्यात गेलं की वृक्षवल्लींना सोयरे असे मानलेलं आहे. एक आपले नातेवाईक किंवा मित्र असे मानलेले. तर खरोखर हे निसर्ग जो आहे तो खरोखर आपला सोयरा आहे, आपला एक प्रकारचा मित्र आहे. तर खरोखर आपण या निसर्गाची काळजी घ्यायला पाहिजे. कारण की शहरात आपल्याला सारखे घरं दिसतात, सारखे रस्ते दिसतात, परंतु गावामध्ये आपल्याला वेगवेगळ्या शेपचे झाडं दिसतात. रंगांची फुले, रंगांची पाने, प्राण्यांचा आवाज, किडामुंगींच्या जाती आणि सर्व निसर्ग असा जो सुंदर आहे तो आपल्याला जंगलामध्ये आणि गावात बघायला मिळतो. आणि खरोखर तुकाराम महाराजांनी त्या सुंदरशा निसर्गाची जी तुलना आहे ही ईश्वराशी केलेली आहे. म्हणजेच हा निसर्ग किती पवित्र आणि किती सुंदर आहे की त्याची उपमा त्यांनी ईश्वरासोबत केलेली आहे. की ह्या निसर्गामध्येच आपण ईश्वराचं रूप बघू शकतो. इतका सुंदर निसर्ग आहे की हा निसर्ग आपल्या मनाला आनंद देतो. मनातले दुःख निघून जातं. आपण ह्या निसर्गामध्ये रमतो. ह्या निसर्गातील फुलांचा सुवास आपलं मन हे आनंदित करतं. तर खरोखर लेखकाने या पाठामध्ये निसर्गाचं खूप सारं कौतुक केलेलं आहे. खूप अनुभव निसर्गाचे त्यांनी आपल्याला दिलेले आहे आणि आपणही या निसर्गावर प्रेम करणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपण निसर्गाला आपला मित्र केला तर जगामध्ये आपल्याला दुसरा मित्र त्याच्यापेक्षा श्रेष्ठ मिळू शकत नाही. कारण की हा निसर्ग हाच आपला सर्वात चांगला मित्र होऊ शकतो. कारण की तो आपल्याला सर्व देतो आणि बदल्यात तो आपल्याकडून काहीही मागत नाही आणि त्यापासून आपल्याला खूप सारे फायदे होतात. तर खरोखर आपण ही निसर्गाची काळजी घेऊया. थोर संत लोकांनी सुद्धा निसर्गापुढे हात जोडलेले आहे, त्याला वंदन केलेलं आहे आणि एका ईश्वरासारखं देवाचं प्रतिरूप त्याला मांडलेलं आहे. एवढा मान आणि रिस्पेक्ट संत तुकारामांनी आणि अनेक संतांनी या निसर्गाला दिलेला आहे. म्हणूनच हा जो प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे, संत तुकाराम महाराजांच्या मते वृक्षवल्लींना सोयरी असे म्हटले आहे. सोयरे म्हणजे आपले सखे सोयरे. जसं आपण नात्यांमध्ये सोयरीक म्हणतो तसे हे नाते आपले आहे. की जसं घरामध्ये आपले नाते असते, कुटुंब संस्था असते, आई वडील बहीण भाऊ, त्याचप्रमाणे निसर्गसुद्धा आपल्या घरातला जीवनातला एक घटक आहे, एक प्रकारचा आपला मित्र आहे. हे या कवितेतून आपल्याला कवी सांगू इच्छितात, या पाठातून सांगू इच्छितात. तर हा पाठाची स्वाध्यायकृती आहे ती इथे समाप्त झालेली आहे. ही पूर्ण जी स्वाध्यायकृती आहे ही तुमच्या धड्याच्या खालचीच कृती आहे. तुम्ही ही पूर्ण स्वाध्यायकृती जी आहे तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये व्यवस्थित सर्व प्रश्न उत्तरे लिहून घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला पाठाचं वाचन आणि प्रश्न उत्तराचं लेखन ह्या दोन्ही गोष्टींचा व्यवस्थित चांगला असा सराव होऊ शकतो. तर तुम्ही तुमच्या पाठामध्ये हा पूर्ण लेसनची स्वाध्यायकृती छान अक्षरात लिहून काढायची आहे आणि ह्या पाठाचे प्रश्न उत्तर वाचत असताना त्याचा अभ्यासही करायचा आहे. कारण की हे जे प्रश्न उत्तर आहे परीक्षेला तुम्हाला ह्या प्रकारचे स्वमत सांगा, अभिव्यक्ती व्यक्त करा, डायग्राम जे आहेत आकृत्या, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर तुम्हाला या प्रश्नांचे उत्तरं लिहिण्यासाठी हे सर्व गोष्टीचा अभ्यास आत्तापासूनच करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की 12वीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला लिखाण हे जास्त प्रमाणात असतं. त्याची सवय तुम्ही एकदम नाही लिहू शकत. तर तुम्हाला त्याची सवय
आत्तापासूनच करणं गरजेचं आहे, की पाठांचं सारांश वाचणं, अर्थ समजून घेणं, प्रश्न उत्तरं चांगल्या सुंदर आणि स्वच्छ अक्षरामध्ये आपल्या टेक्स्ट नोटबुकमध्ये लिहून घेणं, धड्यांचं वाचन करणं, त्याच्याखालचं व्याकरण सोडवणं, हे सर्व गोष्टींचा अभ्यास जर तुम्ही आत्तापासून केलात तर तुम्हाला परीक्षेसाठी अभ्यास करण्यासाठी रिव्हिजन्स करण्यासाठी नक्कीच अवघड वाटणार नाही. हा पूर्ण जो पाठ आहे रेशमी बंध, हा पूर्ण पाठ तुम्ही परत एकदा व्यवस्थित वाचा आणि याचे प्रश्न उत्तरं म्हणजे स्वाध्यायकृती तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये सुवाच्य आणि चांगल्या अक्षरात लिहा. धन्यवाद.